नमस्कार, प्रज्ञान वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा पाहिला नाही तर मग काय पाहिलं, तर सकाळी सकाळी या चेहऱ्याने पाहिला हा चेहरा. एकदम क्यूट असं छोटूस ना चिमणीचं पिल्लू आमच्या इथे येऊन पडलेलं होतं. आणि म्हणजे त्याच्या चिमणे त्याचे मम्मी पप्पा तिथंच होते आसपास, पण बिचारा खाली पडलं होतं आणि तिला उडता येत नव्हतं. मग विरूच्या बाबांनी त्याला हातात घेतलं, जरा गुंजारलं आणि विरूच्या जवळ नेलं. मग विरूला पण त्याची चोंच आवडत होती. थोड्या वेळाने आम्ही ते दिलं परत आणि ते गेलं पण समजा. आणि मग त्यानंतर विरू आला त्याच्या जेवणाच्या चेअरवरती, हा चेअरवरती. मग विरूने केला नाश्ता आणि विरू नाश्ता करत तोपर्यंत आली ही आरती दिदी. होळीच्या रंगपंचमीच्या आधीच रंग घेऊन आली होती. मग तिला हाय हाय करत करत विरूने नाश्ता केला. मग आली आमच्या नाश्त्याची वेळी. मग मस्तपैकी बनवला हा उत्तप्पा, टोमॅटो आणि कांदा टाकून. मग तेवढ्यात आलं आमचं हे पार्सल हॉपस्कॉचचं. माझ्या मम्मीने विरूसाठी पाडव्याचा ड्रेस आधीच पाठवला होता, साईज कमी जास्त होईल म्हणून. इतका क्यूट ड्रेस होता, खूपच छान. मग आणखीन आलं परत एक पार्सल. हे आलं बेबी वॉकर. हे आणून माझ्या भावाची मुलगी अनुजा म्हणून, तर तिने पाठवलं विरूसाठी. मग काय आम्ही पटकन हे वॉकर असं काढलं आणि हे विरू बघा अर्धच वॉकर असेंबल झालं होतं. तोपर्यंत याला त्यात बसायचं होतं आणि खेळायचंही होतं. मग विरूच्या बाबांनी त्याच्या आजोबांनी मिळून ना ते वॉकर असं पॅक केलं आणि मग विरू काय उतरायला तयार नव्हता. मग विरूचे बाबा असे मेकॅनिकल होऊन खालच्या साईडनं वॉकर पॅक करतो आणि खेळत होता. तेवढ्यात आणखीन परत कोण आले बघा, हे AC वाले. उन्हाळा एवढा झाला आहे की आम्हाला सहन होत नाही, त्यामुळे आम्ही सगळीकडे AC बसवलेत हॉल सहित. मग दुपारची वेळ झाली आणि विरू थोडासा झोपला. मस्तपैकी ACची थंड हवा घेत विरू झोपला होता. मग तोपर्यंत मी झाले फ्रेश. पारुशी वाटतीये बट फ्रेश जाऊ द्या, आपल्याला काय अंघोळ तर झालेली आहे, वाटे नाका पारुशी. मग विरूबाचं झालंय अंघोळ नाही सॉरी झोप झाली. त्याच्याने बघायचं काय चालू होतं. त्याला पांघरुणासोबत असं पिकबुक घेणं चालू होतं. किती वेळ त्याचं हेच चालू होतं. त्यानंतर विरू खाली गेला आणि बघा परत एकदा म्हणजे फ्रेश झाला आणि खाली आला आणि मग तरी वॉकरला पकडूनच बसला. म्हणजे त्याला काय करायचं होतं ते चेहऱ्यावरनं समजलं असेल की प्रेशर आलेलं विरूला. मग विरू झाला परत क्लीन आणि मग परत वॉकरला थोडंसं ठेवलं बाजूला आणि विरू अशा बलूनसोबत खेळत होता. असं मागे हेअर प्रोटेक्टर लावलं होतं विरूच्या आणि विरू असा घरभर असा खेळत बसलेला होता. मग त्यानंतर थोडासा ब्रेक झाला आणि विरूने घेतला आराम. त्या छोट्याशा स्कूटीसोबत विरू असा खेळत होता आणि विरूचे बाबा असे तिकडे पडले होते की बापरे हा किती वेळ आणखीन खेळणार आहे की मला झोप येते म्हणून. मग त्यानंतर आम्ही झालो तयार बाहेर जाण्यासाठी. आमचं एक काम होतं त्यामुळे आम्ही 3 जण गेलो होतो बाहेर आणि विरू एकदम खुश होता. बाहेर आलं की ना विरू एकदम खुश असतो. मग परत आम्ही गेलो घरी आणि बघा परत वॉकर. आज काय नाही फुल डे वॉकर डे होता. नव्याचे 9 दिवस म्हणा. हे आहेत रोहित काकांसोबत विरू वॉकर सोबत खेळला आणि मग आम्ही गेलो बाहेर डिनरला. सो मस्तपैकी मी आणि माझ्या फ्रेंड्स आम्ही आलो डिनरसाठी आणि हा आमचा करवला आमच्या सोबतच होता. विरू काही खाली बसायला तयार नव्हता. मग मी विरूला घेतलं कडेवरती आणि विरूला मी घरून टिफिन आणला होता त्याचा. मग विरूने एक हात होता त्याचा घरचा टिफिन आणि आम्ही मस्तपैकी हा काय छान छान ऑर्डर केलेला आणि मस्तपैकी एन्जॉय केलं. पण माझं जेवण ना अख्खं असं उभारूनच गेलं होतं. मग थोडा वेळ विरू जरा बसला पण बसते कुठे. हे आहेत स्वातीताई, या आहेत कविताताई आणि बघा यांचं काय चालू आहे धिंगाणा मस्ती चालू. अर्ध खाणं झालं होतं त्या तिकडे सविताताई कशाला हसतायत काय माहिती. हे आहेत मनीषाताई. कॅमेरा आला की ग्लास उचलला पहिला आणि ही सोनाली. खात तर काही नाही, आतीच बडबड करते चिमणीसारखीच. मग त्यानंतर परत मी आले घरी आणि घरी आल्यानंतर विरूसाठी बनवला असं छानपैकी छोटूसा उत्तप्पा कम डोसा हा असा विरूला बनवला. तो त्याच्या टिफिनमध्ये केला पॅक आणि मग आम्ही गेलो. हे कुठे आलोत बघा मनीषाताईंच्या घरी. हा आहे भाऊ बघत होता की आम्ही आणि विरू मनीषाताईंच्या यांच्या घरी आलो आणि विरू त्याची ह्याची खेळणी घेतोय, कार घेतोय. मग एकदम असे एक्सप्रेशन देऊन आम्ही पण त्याला लुक दिले. बिचारा भाऊला समजत नव्हतं की हे अचानक कशा आमच्या घरी आले तरी माझ्या खेळणीशी खेळतात. मग भाऊ आणि आराध्या आले खाली. आराध्या विरूला खेळत होती पण भाऊचा खालीवर जीव होत होता कारण की विरून त्याच्या कार घेतल्या होत्या. मग आम्ही आलो इकडे बर्थडेला. ही आहे त्रिशा, पूजाताईंची मुलगी, माझ्या फ्रेंड येतात. तिचा आज होता बर्थडे. मग आम्ही आलो होतो बर्थडे पार्टीला. इतकी क्यूट असा फेरीवाला ड्रेस तिने घातला होता. मग आम्ही तिला दिलं तिचं बर्थडे गिफ्ट तिला दिलं आणि मग छानपैकी असं फोटो वगैरे काढले, अशी स्माईल दिली. मग या विरू असा मनीषाताईंवर बसला होता आणि तिथं पण एक छोटंसं बाळ विरूला भेटलं होतं. तो पण असं तिच्याकडे बघत होता. आणि ही अशी झाली बर्थडे पार्टी. छानपैकी लेकरांनी नव्हते तेवढे फुगे फोडले आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ही विरू बघा झाकीर हुसेन सरांची अशी हेअरस्टाईल केली होती आणि जागरण विरूचं चालू होतं. मग मी थोड्या वेळ विरूची वाट बघितली
की आता परत कधी झोपणार आहे विरू म्हणून. पण विरू मला थांब थोडासा पसारा करू दे, जरा खेळू दे, मग झोपतं. अशा पद्धतीने विरू मग थोड्या वेळाने झोपला. आणि सो असा झाला आमचा आजचा दिवस.